विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था. आता मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये म्हणजेच मागच्या 2 पिरियडमध्ये केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था आणि या केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थेतील ज्या काही मुलकी प्रशासन व्यवस्थेबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासली. आज आपण या केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थेतील मुलकी प्रशासन व्यवस्थेनंतर असणारी जी काही लष्करी प्रशासन व्यवस्था याबद्दलची माहिती पाहण्यास सुरुवात करणार आहोत. तर ही माहिती पाहत असताना मराठ्यांची लष्कर प्रशासन व्यवस्था या आधारावर घोडदळ असेल, पायदळ असेल, त्याचबरोबर हत्तीदळ, उंटदळ किंवा लष्करासंबंधित म्हणजे सैन्यासंबंधित असणाऱ्या माहिती जी पाहिली होती त्या आधारावर जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न, मराठ्यांच्या लष्करात कोणकोणत्या दळाची स्थापना होती, म्हणजेच कोणकोणते दळ होते. तर मराठ्यांच्या लष्करामध्ये पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि उंटदळ अशा प्रकारच्या सैन्याची व्यवस्था होती किंवा वेगवेगळे दळ होते. पुढचा प्रश्न, घोडे दळात म्हणजे घोडे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या दळाला घोडे दळ म्हणून ओळखलं जात होतं. त्या आधारावर प्रश्न, घोडे दळात पागा आणि शिलेदार जे होते त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते. तर घोडे दळात पागा आणि शिलेदार यांना बारगीर नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, पागा बारगीर म्हणजे काय. पागा आणि बारगीर म्हणजे सरकारी नोकर असा होता. पुढचा प्रश्न, बारगीरांकडे कोणकोणत्या बाबी राहणं आवश्यक होत्या. बारगीरांकडे स्वतःचा घोडेस्वार म्हणजे घोडा आणि हत्यार असणं आवश्यक होतं. पुढचा प्रश्न, घोडदळावर आधारित आहे. तर 25 बारगर, त्यालाच बारगीर म्हणून ओळखतात, 25 बारगीरावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. 25 बारगीरावर एक हवालदाराची नेमणूक करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 5 हवालदारावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. 5 हवालदारावर एक जुमलेदाराची नेमणूक करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 10 जुमलेदारावर किती अधिकाऱ्यांची म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. तर 10 जुमलेदारावर 1 हजारी नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. आता 5 हजारी जे काही होते सैन्य व्यवस्था त्यावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. 5 हजारीवर 1 पंच हजारी नावाच्या जे काही अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. आणि 5 पंच हजारी यावर कशाची नेमणूक केली होती. तर 5 पंच हजारीवर 1 सरनौबत ची नेमणूक केली होती. म्हणजेच घोडे ठेवताना घोड्याचा जो थोडेफार प्रमाणात म्हणजे घोड्याकडे ज्यांच्याकडे जेवढे घोडे असतील त्यांच्यानुसार त्याला पद देण्याचं काम मराठ्यांच्या राज्यकारभार व्यवस्थेमधील लष्करी प्रशासनामध्ये होते. पुढचा प्रश्न, घोडेदळाच्या सैनिकास कोणत्या नावाने ओळखले जात होते. घोडेदळाच्या सैनिकास राऊत या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती बारगीर अस्तित्वात होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 45,000 बारगीर अस्तित्वात होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात किती शिलेदार होते. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये 60,000 शिलेदार होते. पुढचा प्रश्न,
पायदळात कोणत्या दोन व्यक्तीची महत्त्वपूर्ण समावेश होता? पायदळात मावळे आणि कोळी यांचा प्रामुख्याने समावेश होता. पुढचा प्रश्न, पायदळातील सैनिकास कोणत्या नावाने ओळखले जात होते? पायदळातील सैनिकास पाईक, हशम किंवा प्यादा किंवा पादाती या नावाने, पदाती म्हणजे पायाने चालणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, पायदळात युद्धाच्या वेळी रणवाद्य वाजवणाऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? पायदळात रणवाद्य वाजवणाऱ्या म्हणजे युद्धाच्या प्रसंगी रणवाद्य वाजवणाऱ्या व्यक्तीस ढकाईत म्हणून ओळखले जात होते. ढकाईत. पुढचा प्रश्न, मराठा कालखंडात युद्धाच्या वेळी सैन्याचे निशाण सांभाळणाऱ्यास कोणत्या नावाने ओळखले जात होते? मराठा कालखंडात युद्धात सैन्याचे निशाण सांभाळणाऱ्यास ढालाईत या नावाने ओळखले जात होते. ढालाईत. पुढचा प्रश्न, मराठा कालखंडात पायदळाची संख्या किती होती? मराठा कालखंडात पायदळाची संख्या 1,00,000 होती. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचा प्रथम प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचा प्रथम म्हणजे काही प्रमुख व्यक्ती म्हणून सरनौबत नूर बेग याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, मल्हारराव रामराव चिटणीस यांच्या बखरीनुसार म्हणजे त्यांच्या ग्रंथानुसार शिवाजी राजांकडे किती हत्ती व किती उंट होते? मल्हारराव रामराव चिटणीस यांच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1,000 उंट व 1,500 हत्ती होते असे आढळून येते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या कालखंडात अत्यंत कार्यक्षम अशा कोणत्या खात्यास ओळखलं जात होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात गुप्तहेर या विभागास अत्यंत कार्यक्षम म्हणून ओळखलं जात होतं. आता या पायदळाबद्दल आपण जी माहिती पाहिली, त्या पायदळातील जे सैन्य होते त्या सैन्यामध्ये असणारी विभागणी कशी होती त्यावर आधारित प्रश्न पाहू. पायदळाची रचना यावर आधारित प्रश्न. 9 पाईक म्हणजे 9 सैनिकावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती? 9 सैनिकावर 1 नाईक किंवा त्याची नाईक या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. 5 नाईक या अधिकाऱ्यावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती? तर 5 नाईक या अधिकाऱ्यावर 1 हवालदार या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर 2 किंवा 3 हवालदारावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती? 2 किंवा 3 हवालदारावर 1 जुमलेदार या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 10 जुमलेदार यांच्यावर कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती? 10 जुमलेदार याच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 हजारी नावाच्या व्यक्तीची नेमणूक किंवा त्या पदाची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर 7 हजारी या पायदळाच्या रचनेमध्ये कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली? तर 5 हजारी या अधिकाऱ्याच्या नियंत्रण ठेवण्यासाठी 1 सरनौबत म्हणून नेमण्यात आलं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैन्यांना किती महिने परमुलकात युद्ध करण्यासाठी जावे लागत होते? छत्रपती शिवाजी महाराजांतील सैन्याला परमुलकात 5 महिने
परमुलकात युद्ध करण्यासाठी जावं लागतं. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारित म्हणजे त्यांनी जी आरमार निर्माण केलं त्या आधारावर प्रश्न पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमार व्यवस्थेचा जनक म्हटले जाते असे कोणी म्हटले किंवा कोण उद्गार काढले? तर छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमार व्यवस्थेचा संस्थापक किंवा जनक हे डॉक्टर सेन यांनी म्हटले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा आरमाराची उभारणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1659 मध्ये आरमाराची स्वतंत्र व्यवस्था केली. पुढचा प्रश्न, पश्चिम किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले बांधले किंवा उभारले? पश्चिम किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय, सुवर्ण व सोनगड नावाचे किल्ले स्थापन केले. पुढचा प्रश्न, मालवणचा सिंधुदुर्ग हा किल्ला कोणता दुर्ग म्हणून ओळखला जातो? मालवणचा सिंधुदुर्ग हा जिल्हा जलदुर्ग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, इंग्रजांच्या मुंबई बंदरास शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला? तर इंग्रजांच्या मुंबई बंदरास शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बकरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल चित्रगुप्तांनी च्या बकरीनुसार किती नौका किंवा जहाजा हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल चित्रगुप्त बकरीनुसार 640 नौका ह्या होत्या. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणत्या प्रकारच्या जहाज होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराबा, तराडी, गलबत, महागिऱ्या, होडी, मचवा, पगार, पाल, तिरकरी अशा प्रकारच्या जहाजा होत्या. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणत्या प्रमुख दोन जहाजे होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराबा आणि गलबते हे दोन प्रमुख जहाजे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज बांधणीचे कारखाने कोणत्या ठिकाणी होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जहाज बांधणीचे कारखाने भिवंडी, कल्याण आणि पनवेल या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते प्रमुख दोन प्रसिद्ध नाविक अधिकारी होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात प्रसिद्ध दोन अधिकारी होते, ते म्हणजेच दर्या सारंग आणि मायनाक भंडारी हे दोन शिवाजी महाराजांच्या कालखंडातील प्रसिद्ध नाविक अधिकारी होते. पुढचा प्रश्न, इसवी सन 1679 मध्ये मराठा आरमाराने ब्रिटिश आरमाराचा कोणत्या ठिकाणी पराभव केला? इसवी सन 1679 मध्ये मराठा आरमाराने ब्रिटिश आरमाराचा खांदेरी व उंदेरी या युद्धात पराभव केला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजच्या जे काही लष्करी प्रशासन व्यवस्थेवर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण संपूर्णपणे पाहिली. उद्याच्या आपल्या या पिरियडमध्ये आपण मराठ्यांच्या राज्यकारभार व्यवस्थेतील प्रांतीय राज्यकारभार व्यवस्था आणि त्याबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासणार आहोत.